सर्वप्रथम मी महासेवातर्फे आपले कल्याण डोंबिवली आणि ठाणे एरियाचे चेअरमन श्री अमित मोहारे साहेब यांना इन्व्हाइट करतो. त्यांनी यावं प्लीज. त्यांचं स्वागत असो. स्वागत करू इच्छितो श्री इंजिनियर्स माधव चिकोडी सर यांचं. मी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. चिकोडी सर हे म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि त्यांचा 30पेक्षा जास्त हा अनुभव आहे आणि ते डोंबिवलीमधूनच आहेत. पूर्णपणे डोंबिवलीकर आपण म्हणू शकतो. मुंबई विद्यापीठातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधून पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी 700पेक्षा जास्त स्ट्रक्चरल ऑडिट्स आपले डोंबिवली, कल्याण आणि त्या परिसरामध्ये केलेले आहेत. सर हे रोटरीचे माजी अध्यक्ष पण राहिलेले आहेत, जे कल्याण डोंबिवली चॅप्टर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर रोटरी विकास ट्रस्टचे ते विश्वस्त पण राहिलेले आहेत. तसेच बरेचसे अजून स्वामी समर्थ सेवा मंडळ डोंबिवली किंवा रोटरी विश्वस्त, मेमोरियल हेल्थ फाउंडेशन्स यांचे पण विश्वस्त राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सरांनी बरेचसे असे म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट, स्ट्रक्चरल डिझाईन्स हे पूर्ण केलेले. त्यांचा 30पेक्षा जास्त असा प्रगल्भ अनुभव आहे आणि आपल्याला ते इथे आता वक्ते म्हणून, एक तज्ज्ञ म्हणून आपल्याला इथे लाभलेले आहेत. तर तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट रिलेटेड काहीही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर आपण माधव सरांना विचारू शकतात. इन्व्हाइट करू इच्छितो श्री उदय सातवळेकर सर. हे आर्किटेक्ट आहेत आणि उदय सरांचा अनुभव हा 27 वर्षापेक्षा जास्त आहे. सरांनी BArch केलेलं आहे आणि सर कल्याण डोंबिवली ह्या भागातूनच येतात. सर हे IIA म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स याचे ते सेक्रेटरी पण आहेत. सर आपलं स्वागत असो. यानंतर मी स्वागत करू इच्छितो आर्किटेक्ट श्री केशव चिकोडी सर यांचं. केशव चिकोडी सर हे व्हॅल्युअर पण आहेत आणि MArch पण आहेत. त्यांनी US मधून लीड सर्टिफिकेट म्हणजे जे एन्व्हायरमेंट रेटिंग असतं त्याचं सर्टिफिकेशन पण आहेत. सरांचा अनुभव पण खूप प्रगल्भ असा अनुभव आहे. 27पेक्षा जास्त वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि सर हे चेअरमन आहेत IIA म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांचे चेअरमन्स पण आहेत. मी स्वागत करू इच्छितो नरेश पै सर यांचं, जे आपले महासेवाचे लीगल सल्लागार आहेत. सर आपलं स्वागत असो. सुनील शर्मा सर यांचं, जे आमचे MNS मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि महासेवाचे व्हाईस प्रेसिडेंट पण आहेत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मैं आपका होस्ट और दोस्त. मेरे वीडियो काफ़ी देखे होंगे आपने, रीडेवलपमेंट, सेल्फ रीडेवलपमेंट, बरोबर ना? कितने लोगों ने देखे? सुनील शर्मा आपका होस्ट और दोस्त, बरोबर. तो मैं आया हूँ मलाड वेस्ट से. वेस्ट मतलब हम मुंबई सबर्बन में तो काफ़ी सारे सेमिनार करते हैं, रीडेवलपमेंट, हाउसिंग सेक्टर, तमाम विषय पर रमेश प्रभु और हम लोग सब मिलके, महाराष्ट्र सोसाइटी वेलफेयर एसोसिएशन. लेकिन अब हम डोंबिवली तक भी और आपके आगे कर्जत तक भी हम जाने की कोशिश कर रहे हैं. तो उसके लिए और हमारे जितने स्पीकर्स हैं इनके लिए जोरदार ताली से इस स्वागत करें. क्योंकि दोस्तों जिंदगी की हर सुबह कुछ शर्तें लेके आती है. जैसे आपके मन में कुछ सवाल होंगे, प्रश्न होंगे, तो जिंदगी की हर सुबह कुछ शर्तें लेके आती है और जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देके जाती है. मतलब उस सवाल का जवाब देके जाएगी. तो आपकी भी आज ये संडे की सुबह है, बिल्कुल हमारे जो तज्ञ है, एक्सपर्ट है, उनके जो आप सवाल लेके आए, आपकी पुरानी जो इमारत है, बिल्डिंग है, उसका किस तरह से रीडेवलपमेंट होगा, तमाम लीगल प्रोसेस कैसे होगा, कितना एरिया मिलेगा. सबसे मोटा सवाल होता है मुझे कितना मिलेगा, सबसे मोटा सवाल, कॉमन सवाल, वो तो एक आर्किटेक्ट ही बता सकता है, माधव सर है. लेकिन उसकी पूरी फिजिबिलिटी 1 to 1 आप जब मिलेंगे, जब पता, वो सवाल का जवाब जब ही मिलेगा जब आप अपॉइंट करेंगे एज ए PMC, और फिर वो आर्किटेक्ट अपनी रिपोर्ट बताएगा. तो हम इस सिलसिले को आगे बढ़ाते हुए यही कहूँगा मैं कि आज हमारे बीच में हमने जो ये विजय सावडेकर और हम लोगों ने सब मिलके जो किया, महासेवा ने, इस तरह का सेमिनार रेगुलर करेंगे. स्वप्निल सर प्लीज़ वेलकम. जोरदार ताली से स्वागत करें स्वप्निल कामत सर का. तो विजय सावडेकर जी, इनको यही बोलता हूँ विजय भाव और विजयी भव, इस तरह की शुभकामना के साथ में आज हम ये जो सिलसिला है, ये जो नॉलेज की गंगा है, जैसे आप देखते हैं महासेवा में सिलसिला जारी रहेगा आपके डोंबिवली, कल्याण, KDMC के जो क्षेत्र में उसमें. और हम तमाम सबसे पहले माधव सर को बुलाएंगे, क्योंकि
रीडेवलपमेंट में सबसे बड़ा सवाल होता है कि फिजिबिलिटी कैसे होती है एज ए आर्किटेक्ट एंगल। जैसे सर डेवलपमेंट प्लान है DCPR 2034, वो तो मुंबई के लिए, लेकिन मुंबई के बाहर मतलब आपका कल्याण डोंबिवली या पूरे महाराष्ट्र भर के लिए UDCPR है, वो किस तरह से लागू होता है, क्या उसकी चीज़ें हैं, हम सर से जानेंगे। इसके पहले मैं यही कहूँगा, हमारे आप ये लाइन के साथ में हम हमारे जो तज्ञ हैं, अमित मौर्य साहब के बारे में बता दूं, CA अमित मौर्य आपके लोकल हैं, लेकिन ये तज्ञ एक्सपर्ट है हाउसिंग और रियल एस्टेट के तमाम मामलों के, आपकी आवाज़ उठाते हैं मुंबई और महारेरा और हर विषय में, और काफ़ी सारी बुक में रमेश प्रभु जी के साथ में होते हैं। महासेवा महाराष्ट्र सोसाइटी वेलफेयर एसोसिएशन के आपके KDMC के चेयरमैन हैं, बहुत बहुत बधाई हो सर आपके, अमित मौर्य सर का। और तमाम जो हमारे स्पीकर है, नरेश पई सर है, स्वप्निल जी है, माधव जी है, इन तमाम स्पीकर के लिए आज जो आप ज्ञान बटोरेंगे, इनके लिए यही कहूँगा कि जीवन में ऐसी सोच रखिए, जीवन में ऐसी सोच रखिए, जो खोया उसका गम नहीं, जो खोया उसका गम नहीं, पर जो पाया वह किसी से कम नहीं। आज जो भी आप पाओगे, जो पाया वह किसी से कम नहीं, जो नहीं है वह एक ख्वाब है। आज जो यहाँ पर नहीं है वो एक ख्वाब है, पर जो है वो लाजवाब है। आप और आप जोरदार ताली से, हमारे जो स्पीकर हैं लाजवाब है और आप सभी लाजवाब हैं दोस्तों। तो मैं आज के सबसे पहले, जैसे इंट्रोडक्शन बताया है हमारे विजय भाऊ ने कि माधव चिकोडी सर एज ए आर्किटेक्ट हैं, तो प्लीज़ वेलकम सर। महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन महासेवा यांच्या वतीने आज इथे उपस्थित आहोत। तुम्हा सर्वांचं रविवार सकाळी स्वागत। विषय कळीचा असल्यामुळे संख्या जास्त आहे मला माहिती आहे। विजय सावदेकरांना जेव्हा मला ते भेटले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हा हॉल कमी पडेल आणि असे अनेक सेमिनार घ्यायला लागतील आणि आपल्याला कल्याण डोंबिवलीकरांचं उद्बोधन करायचं आहे रीडेव्हलपमेंटविषयी। शर्माजी एक छोटा करेक्शन आहे, आय एम नॉट आर्किटेक्ट, आय एम स्ट्रक्चरल इंजिनियर। थोडासा दुर्लक्षित क्षेत्र आहे आणि कालचाच तुम्हाला किस्सा सांगतो। काल माझ्याकडे ग्रस्त आले, ते कदाचित आज उपस्थित असले, ते म्हणले आमचं सोसायटीचं सगळं काम झालेलं आहे, रीडेव्हलपमेंटचं फायनल झालं आहे, बिल्डरने आम्हाला प्रपोजल दिलं आहे, आता फक्त MOU आम्हाला करायचं आहे। आणि कोणीतरी मुद्दा उपस्थित केला की बिल्डिंगची कंडिशन काय आहे, तर त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे। वास्तविक जो मुद्दा आपल्याला सगळ्यात आधी विचारात घ्यायचा आहे त्याचा सगळ्यात शेवटी विचार केला जातो। ही थोडीशी खंत आहे आमच्या इंजिनियर वर्गाची। गोपाल बेंदू सर इकडे बसलेले आहेत। आता मुळामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, कोणाला माहिती नाही आहे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे, कारण गेले 20 वर्ष ही संकल्पना आलेली आहे। 20 वर्षापूर्वी आम्हालाही माहिती नव्हती, आम्हाला याच्यामध्ये ट्रेन केलं गेलं की स्ट्रक्चरल ऑडिट कसं केलं जातं, काय केलं जातं। आता मुळात त्याला ऑडिट म्हणायचं काय याच्यावरही थोडंसं चर्चा चालू आहे की ते ऑडिट नाहीच आहे। ज्याला आम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणतो किंवा ज्याला आम्ही कंडिशन सर्वे म्हणतो ते आम्ही करतो, ऑडिट नाही आहे, पण तो वेगळा विषय आहे। आजचा आपला जो विषय आहे तो पुनर्विकास, रीडेव्हलपमेंट संदर्भामध्ये आपला जे काय स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे त्याची किती आवश्यकता आहे, का आवश्यक आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, तो आपण जरा समजून घेऊया। तर मला जो विषय दिला तो इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रक्चरल ऑडिट बिफोर रीडेव्हलपमेंट। आता आमच्याकडे काही अशी मंडळी येतात सोसायटीची की आम्हाला रीडेव्हलपमेंट करायचं आहे आणि आम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट पण करायचा आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिट पण करायचं आहे। तर आमचा पहिला प्रश्न असतो की तुमची इमारत किती वर्ष जुनी आहे? तर तुम्हाला येणारे आर्किटेक्ट सांगतील सर्वसाधारण 30 वर्ष जर इमारतीला झाली असतील आपल्या नियमाप्रमाणे तर काही तुम्हाला पुनर्विकासासाठी फायदे मिळतात, ते फायदे तुम्हाला आधी मिळत नाहीत। तर ते काय फायदे त्याचं तुम्हाला ज्ञान मिळेल नंतर। पण 30 वर्षाच्या आधी एखादा रीडेव्हलपमेंट करायची वेळ आली तर ती काय येते, उगाचच आपल्याला वाटलं म्हणून नाही, तर आपल्या इमारतीची कंडिशन अतिशय वाईट आहे। ज्या काय आधीच्या विकासकाने इमारत बांधली आहे ती निकृष्ट दर्जाची आहे हे सिद्ध झालं आहे आणि ज्याला वयाची अट नाही आहे, म्हणजे 30 वर्षाची अट नाही आहे, ती इमारत पुनर्विकास होऊ शकते। अशा केसेस आम्ही केलेल्या आहेत की 12-15 वर्ष आली आणि अतिशय हालाखीची परिस्थिती आहे, कारण कन्स्ट्रक्शनचा दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट दर्जा आहे। म्हणजे सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून असं म्हटलं की बाबा त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि ही बिल्डिंग पुढचे 2-5 वर्ष काही टिकू शकत नाही, किंवा टिकवायची म्हणली तर अतिशय जास्त खर्च आहे आणि एवढं करून जी गैरसोय आहे लोकांना
आता लोकांची गैरसोय असते ती कुठेतरी लिकेज होणे, टाईल उखडणे किंवा वरचा स्लॅबचा भाग कोसळणे किंवा एखादा छज्जा कोसळणे, असे जे इन्कन्व्हिनियन्स जो आहे ह्याच्यामध्ये काही धोकादायक गोष्टी पण असू शकतात. तर अशा स्वरूपाची इमारत समजा असेल तर त्याला 30 वर्षाची अट नाही आहे, फक्त ती आपल्याला तशी सिद्ध करायला लागते. सर्वसाधारण आपल्या सोसायटीचा नियम असं सांगतो, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, की आपल्या इमारतीला 15 वर्ष झाली की आपल्याला दर 5 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे. आता 15 वर्ष का? तर 15 वर्षाचा हा नियम असा आहे की 15 वर्ष शक्यतोवर सोसायटीच्या इमारतीला काही होऊ नये. दुर्दैवाने तसं होत नाही. 2-5 वर्षात लोकांच्या तक्रारी येतात. आता बाहेर जी मोठी मोठी कॉम्प्लेक्स होतात त्यांच्या पण आमच्याकडे तक्रारी येत आहेत. असो, पण 15 वर्ष काही इमारतीला होऊ नये आणि 15 वर्षांनी काही किरकोळ तक्रारी याव्या, त्या किरकोळ तक्रारींची वेळोवेळी दखल घेतली जावी. आपण साधं आपल्या 2 व्हीलरचं उदाहरण घेतलं तर 2 व्हीलर आपण समजा 3-3 महिन्यांनी सर्व्हिसिंग झाली तर आपल्याला 2 वर्षांनी काही फारसा खर्च येत नाही. पण समजा आपण 2 वर्ष काहीच केलं नाही तर एकदम आपल्याला तो सांगतो 10,000 रुपये खर्च आहे. तर आपण ती नियमित मेंटेन करणं आवश्यक आहे. जशी आपली स्वतःची तब्येत आहे, जसं आपलं स्वतःचं वाहन आहे, तसा स्वतःची इमारत आहे. फक्त स्वतःच्या इमारतीमध्ये होतं असं की ती इंडिव्हिज्युअल कोणाची नसते. म्हणजे त्याच्यामध्ये 20 सभासद असतात, 40 असतात, 50 असतात. मग ते जे 20, 40, 50 सभासद जेव्हा असतात तेव्हा एखाद्याला असं वाटतं की बाबा वरती शेड टाकली पाहिजे, एखाद्याला वाटतं बाहेरनं पेंटिंग व्हायला पाहिजे, एखाद्याला वाटतं की लिफ्ट बसवायला पाहिजे, एखाद्याला वाटतं खालचं ड्रेनेजचं काम व्हायला पाहिजे. तर हे जे वाटतं, काय कायला कमिटी अशी असते की सगळीच 4थ्या मजल्याची असते, त्यांना असं वाटतं की शेड टाकूया आपण. तर ते तसं न करता तुम्हाला त्यावेळेला स्ट्रक्चरल ऑडिट करणं आवश्यक आहे. त्या स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कामांची यादी देतो. त्या कामांच्या यादीचा सिक्वेन्स असतो. पहिलं काम करायला पाहिजे, दुसरं काम काय करायला पाहिजे, तिसरं काय करायला आणि शेवटी काय करायला पाहिजे. आणि त्या सिक्वेन्समध्ये त्याचा खर्चाचा अंदाज दिला जातो. मग उदाहरणार्थ तुमच्याकडे 20 लाख रुपये आहेत आणि मी तुम्हाला 40 लाख रुपये खर्चाचा अंदाज दिला, तर बाबा 20 लाखात आपल्याला काय करता येईल हे आपल्याला ठरवता येतं. तर या गोष्टी विचारात घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये प्रायोरिटी दिली जाते, ही सेफ्टीला दिली जाते. लक्षात घ्या, प्रायोरिटी लिकेजला दिली जात नाही, प्रायोरिटी सेफ्टीला दिली जाते. समजा कुठेतरी अनसेफ स्ट्रक्चर असेल तर आम्ही ते सांगतो ते आधी दुरुस्त करा. लोकांना शेड टाकायची असते, त्याच्या आधी दुरुस्त केलेले नसतात, तर आम्ही सांगतो दुरुस्त केल्याशिवाय मी शेड टाकू नका. अशा स्वरूपाचे काही आमचे सल्ले असतात. तर याची दखल घेणं आवश्यक आहे. तर हा जो 15 आणि 30 वर्षाचा नियम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा नियम 30 वर्षाला अपवाद आहे जर बिल्डिंग अति धोकादायक असेल तर. आता इमारतीच्या साधारणपणे 3 ते 4 कॅटेगरीज आहेत मुंबई महापालिकेच्या फॉर्म 1B प्रमाणे. आणि आम्ही स्वतःच्या डिफाईन केलेल्या सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या त्याला आम्ही कॅटेगरीज म्हणतो. की पहिली कॅटेगरी की अतिशय उत्तम कंडिशनमधली बिल्डिंग आहे. दुर्दैवाने डोंबिवलीमध्ये अशी आम्हाला एखाद दुसरीच बघायला मिळाली की ज्याला आम्हाला काहीच सांगायला लागलं नाही की तुम्ही हे करा हे करा, कारण अतिशय उत्तम मेंटेन केली होती, बांधकाम चांगलं होतं. महत्त्वाचं म्हणजे बांधकामाचा दर्जा चांगला होता, त्याच्यामुळे मेंटेनन्स कमी होता. मी नेहमी थोडंसं आपल्या तब्येतीची उदाहरण देतो किंवा आपली तब्येत समजा लहानपणापासून चांगली वेल बिल्ट असेल तर आपल्याला आजार पिच्छा पुरवत नाहीत. आणि जर आपली तब्येतच समजा काही हे असेल तर मग बारीक सारीक तक्रार झाला की आपल्याला त्रास होतो. तसंच बिल्डिंगचं आहे, जेवढं तुमचं कन्स्ट्रक्शन मजबूत आहे तेवढं त्याच्या तक्रारी कमी असणार. हा जो 30 वर्षाचा क्रायटेरिया हा जसं मिळेल किंवा तुमची ज्याला आपण अति धोकादायक इमारत म्हणतो, तर हे जे 6 कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी अशी की बाबा उत्तम कंडिशन आहे. दुसरी कॅटेगरी अशी आहे की बाबा त्याच्यामध्ये बिल्डिंगची कंडिशन बरी आहे पण तुम्ही रुटीन कामं करून घ्या. आता आपल्या डोंबिवलीतल्या सोसायटी सर्वसाधारण 3 आणि 4मध्ये मोडतात. तर 3 आणि 4मध्ये आम्ही सांगतो की बाबा तुम्हाला काही दुरुस्त्या आवश्यक आहेत आणि काही दुरुस्त्या तातडीने आवश्यक आहेत. म्हणजे समजा आपण एक 50 लाखाचं एस्टिमेट दिलं किंवा 10 लाखाचं एस्टिमेट दिलं, त्याच्यामधलं 5 लाखाचं हे तातडीने करायचं आणि उरलेलं 5 लाख तुम्हाला मग रुटीन ह्याच्यामध्ये केलं तरी चालणार आहे. उदाहरणार्थ पेंटिंग आहे, प्लास्टरिंग आहे, खालचं ड्रेनेज आहे, त्यांनी बिल्डिंगला धोका नाही आहे. पण समजा तुमच्याकडे स्लॅबचे बार दिसत आहेत, कॉलमला तडे गेलेले आहेत, तर ते तुम्हाला तातडीने करायचं आहे. 5वी जी कॅटेगरी आहे ती 5वी कॅटेगरी अशी आहे की ज्याच्यामध्ये इमारतीमध्ये दुरुस्तीला खूपच खर्च आहे. म्हणजे इमारतचा आपण असं म्हणूया की स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर बरं आहे पण इतर तक्रारी खूप आहेत इमारतीमध्ये. आणि असं समजा की रिपेअरची कॉस्ट ही त्या बिल्डिंगच्या एजच्या प्रपोर्शनेट नाही आहे. म्हणजे समजा बिल्डिंगला 25 वर्ष झालेली आहेत आणि मी तुम्हाला असं म्हणलं की 1000-1200 रुपये स्क्वेअर फूटला खर्च आहे, मग कोणातरी सभासदाच्या मनामध्ये येतं की मग आम्ही रिडेव्हलपमेंट करावं का. तर येस, जर तुमचा खर्च अवाजवी असेल तर तुम्ही तेव्हा रिडेव्हलपमेंटचा विचार करू शकता. पण अगदीच ज्या इमारतीला 5 वर्ष झालेली आहेत, 7 वर्ष झाली आहेत, त्यांनी शक्यतो याचा विचार करू नये. तुम्ही ज्या रिडेव्हलपमेंटचा विचार करता तेव्हा त्याच्यामध्ये
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे का. आपण कुठल्या तरी नातेवाईकाने किंवा कुठल्या तरी सभासदाने बिल्डर आणलेला असतो आणि आम्ही जेव्हा विचारतो की 7/12 आला आहे का, नाही आला आहे, कन्व्हेन्स झालं आहे का, नाही झालं आहे, पण आमचं आता होईल 4 महिन्यामध्ये. मग आम्ही म्हणतो तुम्ही झाल्यावरती या, कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय तुम्ही काहीही रिडेव्हलपमेंटचा विचार करू नका. तर ही जी शेवटची कॅटेगरी आहे ज्याला C1 आपण म्हणतो, तर या C1 कॅटेगरीमध्ये आम्ही त्याला असं म्हणतो की बाबा ही बिल्डिंग राहायला बिलकुल लायक नाही आहे. आणि C1चा आमचा एखादा रिपोर्ट समजा KDMCमध्ये गेला तर KDMC त्याची 8 दिवसाच्या दखल घेते, त्यांचं लाईट पाणी कापते आणि ते इमारत खाली करते. तर अशा इमारती कंपॅरेटिव्हली कमी असतात. पण बरेच वेळा असा उलटा प्रकार होतो की बिल्डर सभासद यांची सगळ्यांची एकी झालेली असते, रिडेव्हलपमेंटचा निर्णय झालेला असतो, इमारतीला 17-18 वर्ष झालेली असतात, त्याच्यामुळे 30 वर्षाचा बेनिफिट मिळत नाही. मग कोणतरी आर्किटेक्ट कोणतरी विकासक सांगतात की बाबा तुम्ही बघा C1मध्ये करता आली तर. कृपा करून असे उद्योग करू नका. त्याचं कारण असं की खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करणं सोपं नाही. आपण जेव्हा एखादी चांगली इमारत C1मध्ये टाकतो आणि त्याला म्हणतो अति धोकादायक, तेव्हा कोणतरी दुसरा त्याला चॅलेंज करू शकतो आणि ती जर चॅलेंज झाली तर मग त्या दोन्ही पार्टीज अगदी व्यवस्थित कामाला लागतात, कोर्ट कचेरी पण प्रकरण जातं आणि मग विकासक बाजूला होतो, तुम्ही बाजूला होता, त्या बिल्डिंगची बदनामी होते किंवा त्या बिल्डिंगच्या नादी लागू नका. त्याच्यामुळे जो खरा रिपोर्ट असेल तो खरा रिपोर्ट घ्या. कुठल्याही ऑडिटरकडे गेलात तर जी काही फॅक्ट आहे ती फॅक्ट समजू दे. आज तुम्हाला जे रजिस्ट्रार आहेत, रजिस्ट्रार तेच म्हणतात की तुमची जी फॅक्ट आहे ती फॅक्ट पेपरवरती येऊ दे. आपण जेव्हा एखादी बिल्डिंग डिमॉलिश करतो त्या डिमॉलिशनच्या आधी काय अवस्था होती बिल्डिंगची, किंवा बिल्डिंग चांगली होती, बिल्डिंग दुरुस्ती योग्य होती किंवा दुरुस्तीचा खर्च जास्त होता, जे काय असेल ते रेकॉर्ड तुमच्या हातात असणं आवश्यक आहे. म्हणून आपण हे ऑडिट करणं आवश्यक आहे. एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट कोणी करावं याच्या बाबतीमध्ये प्रचंड कन्फ्युजन आहे. प्रचंड कन्फ्युजन सोसायटीमध्ये आहे, सोसायटीच्या सभासदांमध्ये आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये पण आहे. आता मी तुम्हाला सत्यता काय ती सांगतो. सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट हा कोणीही नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियर करू शकतो. आता नोंदणीकृत म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेची नोंदणीकृत असला पाहिजे असं नाही. आता जे नोंदणी झालेली आहे ती स्टेट लेवलची नोंदणी झालेली आहे. त्याच्यामुळे स्टेट लेवलचं रजिस्ट्रेशन ज्याच्याकडे आहे ॲज ए स्ट्रक्चरल इंजिनियर तो त्याचं ऑडिट करू शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्हाला विचारतं तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनलवर आहात का. आता सुदैवाने मी आहे, पण असे बरेचसे लोक जे आहेत जे रजिस्टर्ड आहेत पण ते पॅनलवरती नाही आहेत, ते करू शकतात. आता पॅनलवरती कोण आहेत, तर पॅनलवरती जे तुमच्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने डिक्लेअर केलेल्या आहेत त्याचा रिपोर्ट जो आहे तो त्यांना पॅनलवरच्या इंजिनियरकडनं पाहिजे. मुद्दा लक्षात आला. तुमच्या नॉर्मल सोसायटीचा ऑडिट नोंदणीकृत कुठलाही स्ट्रक्चरल इंजिनियर करू शकतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नोंदणी असायला पाहिजे असं नाही. स्टेट लेवलची आमची नोंदणी असते. आमचं स्टेट लेवलला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लायसन्स चालतं, तर तो कोणी चालू शकतो. तुमची समजा इमारत धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेली असेल आणि कोणीतरी त्याला चॅलेंज करत असेल तर अशा वादग्रस्त इमारती ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला महापालिकेच्या पॅनलवरचा माणूस लागतो. आता हे जे पॅनल आहे, मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं का म्हणलं तर हे जे पॅनल आहे हे पूर्वी 16 लोकांचं पॅनल होतं. म्हणजे 2014 साली तेव्हाचे आयुक्त जे होते त्या आयुक्तांनी बोलून ते 16 जणांचं पॅनल तयार केलं. नंतर त्याच्यामध्ये कोविडच्या आसपास 14 लोक ॲड झाली. आता 14 लोक जी ॲड झाली त्यांना नंबर काय यायला पाहिजे होते, 17 ते 30 यायला पाहिजे होते. त्यांना नंबर पुन्हा दिले 1 ते 14, आम्ही 1 ते 16. काही वॉर्ड ऑफिसमध्ये 1 ते 16ची यादी, काही वॉर्ड ऑफिसमध्ये 1 ते 14ची यादी. मग 1 ते 14 ज्यांच्याकडे यादी आहे ते म्हणे अहो साहेब तुम्ही पॅनलवरती नाही आहात. 1 ते 14 ज्यांच्याकडे ते त्यांना म्हणले की तुम्ही पॅनलवर नाही आहात. असा सावळा गोंधळ महापालिकेचा होता. तो आम्ही दुरुस्त केला. आजच्या तारखेला महापालिकेची 1 ते 30 लोकांची यादी तयार आहे. आमचं महापालिकेला एवढंच विनंती आहे की ही तुम्ही यादी आहे ती संकेतस्थळावर टाका, तुमच्या वेबसाईटवर टाका, जेणेकरून लोकांना विचारायची आवश्यकता नाही. किंवा एखाद्या वॉर्ड ऑफिसला गेलात तिथे तुम्हाला फक्त 14च नावं दिसली, मग 16वं नाव आहे की नाही.
तुम्ही संकेतस्थळ टाका, लोकांचा जो काय हे आहे काय म्हणतात त्याला शंका क्लिअर होईल. तर असे काही मुद्दे आहेत. मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंट करायच्या आधी ही पहिली पायरी आहे. माझं लेक्चर सावदेकरांनी सर्वात शेवटी ठेवलं होतं, पण काही कारणाने मला थोडंसं लवकर जायचं असल्यामुळे मी त्यांना म्हटलं लवकर घ्या तुम्ही. आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा की हा विषय हा आधी विचारात घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट करतो तेव्हा माझ्या इमारतीची कंडिशन कशी आहे याचा विचार आधी व्हायला पाहिजे आणि मग नंतर त्याचा पुढच्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि हा एक तुम्हाला कायदा पण सांगतो जो बायलॉ 77 तुमच्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियमामध्ये आहे. आणि आपल्या तब्येतीसुद्धा आपण जसं म्हणतो की माझी 30-40 वर्ष आली, मला BP चेक करायला पाहिजे, ECG काढला पाहिजे, तसं तुमच्या इमारतीची तपासणी करायला पाहिजे. अजून एक छोटीशी हे आहे लोकांमध्ये गैरसमजूत अशी आहे की तुम्ही टेस्टिंग करणार का. आता टेस्टिंग बऱ्याचशा मोठ्या सोसायटी आहेत की त्या म्हणतात की आम्हाला टेस्टिंगचा रिपोर्ट पाहिजे. सर्वसाधारणपणे जोपर्यंत आपण स्टेथोस्कोपनी आपलं हे बघत नाही, आपले काय म्हणतात हार्ट रेट बघत नाही, त्याच्या पुढे आपण ECG किंवा काही बघतो, तर आपण सगळ्या टेस्ट आधी करत नाही. जर आवश्यकता वाटली तर आपण टेस्ट करतो. तर आधी व्हिज्युअल इन्स्पेक्शन आवश्यक असतं आणि तो तुमच्या इंजिनियरनी कॉल घ्यायचा असतो की त्याची आवश्यकता किती आहे, कुठल्या टेस्टची आवश्यकता आहे, तुम्हाला काय रिपोर्ट पाहिजे. तुम्ही त्यांना सांगू नका आम्हाला टेस्टिंग करून पाहिजे. तुम्ही जर त्यांना सांगितलं तर तो पैसा पण जाईल. बरं, टेस्टिंगचा असं आहे ना की टेस्टिंग करणारा माणूस कोण आहे, तो टेक्निशियन क्वालिफाईड आहे का, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स योग्य आहेत का, ह्याच्यामध्ये बरंच व्हॅरिएशन आहे. म्हणजे येऊन ते टेस्टिंग काय स्वरूपाचं करतात, तर ह्याच्यामध्ये बरेच व्हॅरिएशन आहेत. आपल्या पेपरसाठी टेस्टिंग होतं पण त्याचा खरा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर त्याची आवश्यकता वाढली तर तुम्हाला समोरचा इंजिनियर सांगेल की तुमचं स्ट्रक्चर वाईट कंडिशनमध्ये आहे, तुम्ही टेस्टिंग करून घेणं आवश्यक आहे. तर कृपा करून ते असे निर्णय तुम्ही घेऊ नका. आपण डॉक्टरला सांगत नाही की माझी बायपास सर्जरी करा. आपण सांगतो तुम्ही चेक करा, तुमचे रिपोर्ट जर असे अयोग्य असेल तुम्ही करा, म्हणजे अँजिओप्लास्टी करा, अँजिओग्राफी करा, बायपास करा. पण आपण डॉक्टरला सांगायला जात नाही. तसं सांगायला जाऊ नका की आम्हाला टेस्टिंग करायचं आहे. त्याची आवश्यकता ही त्या इंजिनियरला ठरवते. ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.